नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीस कुकिंगवर। आज आपण बघूया सोपी व्हेज बिर्याणी, ते पण कुकरमध्ये डायरेक्ट। तर मी इथे तांदूळ भिजवत टाकलेले आहे आणि कुकरमध्ये मी बटर व एक मोठा चमचे तेल घालून त्यात कांदा छान सॉटे करून घेत आहे। कांदा उभा चिरलेला मी छान सॉटे करून घेत आहे। त्यानंतर मी याच्यात आणखी भाज्या टाकून घेत आहे। मी इथे गाजर टाकून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणतेही भाज्या टाकू शकतात। इथे मी एक पोटॅटो टाकलेला आहे। इथे फ्लावर टाकून घेत आहे। त्यानंतर मी इथे बीन्स पण वापरले आहे। छान आपण आता हाय फ्लेमवर 2 मिनिटे सॉटे करून घेऊया। भाज्या जास्त मऊसूद नाही करायचे, क्रंची ठेवायचे। त्यानंतर मी इथे एक टोमॅटो ऑप्शनल आहे व शिमला मिरची टाकून घेत आहे। त्यानंतर आले लसूणाची पेस्ट छान 1 मिनिट सॉटे करून घ्यायची। आले लसूणाची पेस्ट टाकून घेतल्यावर छान सॉटे झाल्यावर आपण त्याला आता वाफेवर 2 ते 3 मिनिटे शिजायला ठेवू। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खूप भाज्या शिजलेले नाही आहेत, छान क्रंची झालेले आहेत। इथे सुके जिन्नस टाकून घेऊया। 1 चम्मच हळदी पावडर, धनेपूड, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा। त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला वापरला आहे 1 मोठा चमचा। तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला टाकू शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा गरम मसाला टाकून छान 1 ते 2 मिनिटं आणखीन परतून घेत आहे। गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा। छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे 3 मोठे चमचे दही टाकलेले आहे। इथे मी गॅस ऑफ केलेला आहे। दही टाकल्यावर छान मिक्स करून झाल्यावर आपण इथे आता गॅस ऑन करून घेऊया। छान मी इथे गॅस आता ऑन केलेला आहे। त्यानंतर मी भिजवलेले तांदूळ घालत आहे। मी इथे तांदूळ 1/4 कप घेतलेले आहे, अर्धा आणि पाव कप। तर मी आता त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकत आहे। 1/4 कप तांदूळसाठी आपण 1 ग्लास पाणी वापरणार आहोत। जास्त नाही पाणी घालायचे, नाहीतर ते मऊ होणार। तुम्ही पाहू शकतात पाण्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण 1च शिट्टी लावून घेऊया। 1 शिट्टीमध्ये आपलं बिर्याणी राईस तयार होणार। आपली 1 शिट्टी आता लावून झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात आपला बिर्याणी रेडी आहे। क्विक अँड सिम्पल इझी रेसिपी आहे। लगेच बिर्याणी रेडी होते डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये। तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा व लाईक, शेअर आणि कमेंट करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।